मी सध्या कोल्हापूर शहराजवळ असणाऱ्या कळंबा कारागृहात आहे आणि या कळंबा कारागृहामध्ये प्रशांत कोरटकर न्यायालयीन कोठडीमध्ये सध्या आहे। काल प्रशांत कोरटकर या संदर्भात त्याच्या जामिनावर कोर्टामध्ये सुनावणी झाली, अंतिम निर्णय झाला आणि कोर्टाने त्याला जामीन मंजूर केलेला आहे। मात्र प्रशांत कोरटकरचा जामीन मंजूर झाला असून सुद्धा तो अजून उद्या दुपारी 12:30 वाजेपर्यंत याच कळंबा कारागृहात राहण्याची शक्यता आहे। कारण काल सायंकाळी 5:30 नंतर प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला, मात्र बाहेर येण्यासाठी कागदोपत्रांची पूर्तता करावी लागते। तसेच जामिनासाठी 50,000 रुपयांची जी रक्कम कोर्टामध्ये जमा करायची आहे ती काल संध्याकाळी 6 वाजले तरी प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून किंवा त्यांच्या व्यक्तींकडून ती जमा झालेली नाही। तसेच आज महावीर जयंतीची सुट्टी आहे। या सर्वाच्या पार्श्वभूमीवर प्रशांत कोरटकरचा आणखी 1.5 दिवसांचा मुक्काम या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहात वाढलेला आहे। प्रशांत कोरटकर उद्या 12:30 नंतर त्याच्या मुक्ततेची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि त्यानंतरच तो कळंबा कारागृहातून बाहेर येणार आहे। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाला होता। त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी तर 10 दिवसांची न्यायालयीन कोठडीमध्ये तो सध्या आहे आणि 2 वेळा त्यानं कोल्हापूर कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। तिसऱ्या वेळी मात्र म्हणजे कालच त्याचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। जामीन मंजूर झालेला आहे, मात्र उद्या 1:30 वाजेपर्यंत दुपारपर्यंत तो कळंबा कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।